ब्लॅक वाला ऑइल फिल्टरचा हा टँक मधला म्हणजे सेपरेटरचा आहे. हा वो प्रेशरचा आहे, हाय प्रेशर डिस्चार्जचा. म्हणजे प्रेशर सब प्रेशर वाढलं काय झालं तर हा ट्रिप अलार्म येईल. हा टेम्परेचरचा अलार्म येईल. हा रिव्हर्स रोटेशनचा अलार्म आहे. फेज लॉस झाला किंवा मग हे नसेल तर अलार्म येईल. हे मोटर ओव्हरलोडचा अलार्म. हॅलो अलार्म येईल. आता तुम्हाला दाखवतो. इंटर दाबलं व्ह्यू येईल, ऑपरेटर येईल, सर्व्हिस येईल, सर्व्हिस फॅक्टरी येईल, कस्टमर केअर येईल. आपल्याला जायचं व्ह्यू मध्ये. आता समजा तुम्ही असं आला इंटर मारलं, व्ह्यू मध्ये जायचं, परत इंटर मारायचं. त्याच्यामध्ये सर्व्हिस टाइम दिसेल, कम्युनिटी टाइम दिसेल. सर्व्हिस टाईम झाला आता इंटर मारा. 4,000 आहे आणि ऑइल फिल्टर तुम्हाला म्हणलो की 2,000 आहे. आता हे मायनस 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 होईल. 0वर आलं की इंडिकेशन लागते. 4,000 हा 4,000 वॉल म्हणतो ना ते 8,000. हे सगळं तुम्हाला फॉलो करायचं आहे 5 वर्षापर्यंत. हां तुम्हाला एक सांगतो. आता पहिले व्ह्यूमध्ये गेलं, ऑपरेटर येईल. ऑपरेटरमध्ये तुम्हाला प्रेशर दिसेल. हे मोडमध्ये गेलं तर मशीन ऑफमध्ये म्हणजे ॲटोमध्ये ठेवायची की मॅन्युअल ठेवायची. ऑफ केलं ॲटोवर होईल, ऑन केलं म्हणजे ऑफ केलं, मॅन्युअल होईल, ऑफ केलं. ऑटो रिस्टार्ट आहे. तो झालं मोडमध्ये. परत प्रेशरमध्ये तुम्हाला प्रेशर दिसेल. याच्यामध्ये 10 kg 8 kg आहे. आपलं रेटेड प्रेशर आपलं 10. हा लोड अनलोड तुम्ही 8 करू शकतो. तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट आहे तसं. 10च्या वरही का जाऊ शकत नाही. परत डिले टाइम दाखवतो आपला. स्टँड बाय टाइम लोड अनलोडचा नाही. स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार, सेकंद 5 सेकंद असतं. ECS कोड काय आहे नाही. हा टेम्परेचर दाखवेल. जर आपलं ऑइल लेवल कमी असेल, ते ऑइल फिल्टर चेकअप झालेला असेल, रेडिएटर चेकअप झालेला असेल किंवा मग कुठे टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर परत फॉल्ट रिपोर्ट. जर समजा तुम्हाला आता मशीन तुम्ही घरी गेला किंवा काय प्रॉब्लेम असेल तर काय कधी कशाने फॉल्ट मारला, रिव्हर्स मारला तर हे अलार्म दाखवते. कधी दाखवला टाईम येईल, किती वाजता आलं होतं, त्यावेळेस प्रेशर किती होतं, हे सगळं दाखवेल. स्टेटस दाखवते फॉल्ट रिपोर्टमध्ये. कशानं ट्रिप मारला होता, बंद झाला, तुम्ही प्लांटमध्ये बंद झाला होता, घरी कोणी येऊन चालू केला असेल तर नंतर येऊन चेक करायचं बाबा कशानं ट्रिप मारला होता. डिले रिपोर्ट म्हणजे दिवसाला लोड किती तास चालला आहे, अनलोडला दिवसाचं हे दाखवते. दिवसाचा पूर्ण 24 तासातच येणार. म्हणजे 24 तासात येणार का सगळं टोटल येणार? 24 तासात येणार. फक्त 24 तासात येणार. यात बा आपल्याला बघायचं बा लोडला चालला एवढा, अनलोड चालला, स्टँडबायला चालला, पेट्रोल एवढी झाली, स्टँडबायला एवढा लोड काउंट एवढा झाला होता. अच्छा हे कधी बंद होतच नाही काय? कायम अनलोडमध्ये चालू राहतो? नाही टाईम दिला ना. किती टायमात अनलोड? समजा अनलोड चालला आहे, स्टँड बाय टाईम 5 मिनिट. जर मशीन स्टँड बाय 5 मिनिटं राहिली तर ऑफ होणार. जर याचा टाइम कमी पण करता येते. 3 मिनिटाचा कमी. स्टँडर्ड 3 आहे याचं. 3च्या खाली होत नाही. जर तुम्हाला 3 करायचं असेल करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आता 5 मिनिटं तुम्हाला अनलोडला चालली त्यावेळेनंतर स्टँड बायला जाईल. मग अच्छा पहिले अनलोडला जाईल नंतर स्टँड बायला. अनलोडला जाईल. 5 मिनिटं जर अनलोडला चालली तर मग त्यावेळेस स्टँड बायला जाईल. स्टँड बायला बंद होऊन जाईल. मशीन बंद होईल जाईल. जेव्हा तुम्ही प्रेशर लोडवर येईल, कमी होईल, त्यावेळेस मशीन ऑटोमॅटिक चालू होतं. काय आहे सर्व्हिस टाइम झाला ना आपला, हे बघितलं आपण. हे कम्युनिटी टाइम किती टोटल रनिंग किती झाली, टोटल अनलोड किती झाला, अनलोड टोटल लोड किती झाला. जेव्हापासून आजपासून चालू होईल. आजपासून चालू होईल. किक मारून आपण चालू होईल. बंद किती वेळेस होता, फॉल्ट किती वेळेस आला, सगळं रेडिंग दाखवेल. सगळा पुरा रिपोर्ट दाखवेल. हे युटिलायझेशन मशीनचं किती टक्के यूज आहे, किती टक्के यूज आहे, 90% असं तर ते लोड करून दाखवेल त्याच्यामध्ये. आणि ते स्टँड बायला किती वेळेस गेला तो पण दाखवेल. तर तुम्हाला तुम्ही सर्व्हिस केली आहे त्याची, टाकायचं. सर्व्हिस केली असेल तर अलार्म जवळ रिसेट करणार नाही, तोवर जाणार नाही. रिसेट तुम्हाला याच्यामधून करावं लागते. कशात रिसेट करायचं? हे ऑपरेटरला पासवर्ड असतो 4545. रिसेट कमी जास्त करायचं असेल तर सगळं ऑपरेटरमधूनच होणार. 4545 4445 टाका.
मशीनमध्ये गेलं हां. तुम्हाला प्रेशर कमी जास्त करता येईल. व्ह्यूमध्ये फक्त आपल्याला दिसेल. हां. ऑपरेटरमध्ये तुम्हाला सेटिंग चेंज करता येईल. सेटिंग केलं. व्ह्यूज आणि ऑपरेटर सेमच आहे, फक्त चेंज करण्यासाठी ऑपरेटर आहे, हां. बघण्यासाठी व्ह्यू आहे. अच्छा. आता ते मोडमध्ये म्हणलं होतं ना ऑटो रिस्टार्टचं, हां. तर इथून करता येईल कमी, हे करता येईल. हां. हे टायमिंग स्टँड बायचं कमी करायचं असलं तर करू शकतो. हे ठीक आहे. त्याला ऑपरेटरमध्ये हां. जाऊन पासवर्ड टाकूनच करता पासवर्ड येईल. टाकूनच- कोणाला हां. कोणाला नाही करता येणार. जे तुम्हाला जे ह्या कोणाला नाही करता येणार. ज्याला घुरवलं नाही password करता माहिती आहे, हां, घुरवलं नाही करता येणार. पासवर्ड मी चेंज मेंटेनन्स हां. तुम्ही एअर फिल्टर चेंज केला असेल, येस करायचं. येस करायचं आणि इंटर मारायचं, हां. म्हणजे तो अलाराम जाईल. हां. हा अलाराम जाईल त्याच्यावर. म्हणजे कशामध्ये येते, कशामध्ये आले मेंटेनन्समध्ये त्याच्यामध्ये लँग्वेज असते, लँग्वेज कुठली चेंज पासवर्ड म्हणजे तुम्हाला ते करू दाखवायचं नसेल, तुम्हाला पासवर्ड माहिती असेल तुम्ही चेंज करू शकता. ते करू शकता. पाहिजे जागी तुम्ही काही